नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बीच्या वतीने सादर करत आहोत 7-12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। राधानगरी तालुक्यात शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळलेत। तालुक्यात 59 एकर शेतामध्ये 59 शेतकऱ्यांनी रेशीम शेती पिकवली आहे। त्यातून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। या शेतीला शासकीय अनुदानही मिळत असल्याने पारंपरिक पिकांपेक्षा कमी मनुष्यबळाद्वारे चांगली कमाई करून देणाऱ्या रेशीम शेतीचा पर्याय शेतकऱ्यांसाठी उत्तम आहे। राधानगरी तालुक्यात पारंपरिक ऊस पिकाबरोबर केळी, भुईमूग, शाळू, गहू अशी पारंपरिक पिकं घेतली जात असली तरी या पिकांमधून फारसं उत्पादन मिळत नाही। त्यातच मजुरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतोय। रासायनिक खतांचे वाढलेले दर, पिकातून मिळणारं उत्पन्न याचा तर ताळमेळच बसत नाही। या पार्श्वभूमीवर रेशीम शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढलाय। तुती लागवड करून त्यातून रेशीमचे चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तालुक्यातील 59 शेतकऱ्यांनी 59 एकर क्षेत्रावर रेशीम शेती केली आहे। त्याला शासनाचं अनुदानही मिळत असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी या शेतीवर भर दिलाय। तुतीची एक वेळा लावण केली तर त्यातून सलग 3 वर्ष पीक घेता येतं। तसंच शासनाकडून एकरी 3,58,000 रुपयांचं अनुदान मिळतं। कमी मनुष्यबळावर ही शेती करता येते। लावणी झाल्यावर 3 महिन्यानंतर उत्पन्न मिळायला सुरुवात होते। तयार होणाऱ्या रेशीम कोशाला जयसिंगपूरमध्ये बाजारपेठ उपलब्ध असल्यानं शेतकऱ्यांना चांगली कमाई होऊ लागली आहे। ऊस धंद्यापेक्षा, ऊस आणि इतर केळी धंद्यापेक्षा रिस्क, केळी धंद्यासुद्धा रिस्क आहे। त्या धंद्यापेक्षा रेशीम शेती हा बिना रिस्क जर शेती लोकांनी जर त्या शेतीकडे वळले तर फार फायदेशीर लोकांचं म्हणजे कल्याण होण्यासारखं आहे। तसेच वार्षिक उत्पन्न ह्या रेशीम शेतीच्या माध्यमातून आपण 7 लाखापर्यंत म्हणजे घेऊ शकतो। तसेच ज्या आम्ही भागातनं सगळ्या शाहूवाडी असू दे किंवा कोल्हापूर असू दे किंवा जालना असू दे ह्या शेतकऱ्यांच्याकडनं ज्या आम्ही भेटी दिल्या त्यांच्यामार्फत म्हणजे पॉझिटिव्ह हा रिस्पॉन्स मिळालेला आहे। रेशीम शेतीसाठी गावातील किमान 5 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करणं आणि एका गावात कमीत कमी 5 एकर रेशीम लागवड करणं आवश्यक आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हा रेशीम विभागाकडे कागदपत्र जोडून अर्ज करावा। तांत्रिक मंजुरी जिल्हा रेशीम विभाग देते आणि प्रशासकीय मंजुरी तहसील कार्यालयामार्फत दिली जाते। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना रेशीम शेती करायची आहे त्यांनी राधानगरी तहसीलदार कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांकडे माहिती आणि मार्गदर्शन घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। बिद्री साखर कारखान्याची निवडणूक वेळेत होण्यासाठी कारखाना प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे। मात्र या निवडणुकीत विजय मिळणार नाही हे लक्षात येताच आमदार प्रकाश आबिटकर यांनी नियमबाह्यरित्या शासकीय आदेश काढून निवडणूक पुढे ढकलली आहे। या आदेशाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत अशी माहिती बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी बिद्री इथं पत्रकार परिषदेत दिली। बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर निशाणा साधला। बिद्री कारखान्याची निवडणूक वेळेत व्हावी यासाठी कारखाना प्रशासनाने तयारी पूर्ण केली होती। मात्र ही निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडावी यासाठी आमदार आबिटकर यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि सत्तेचा गैरवापर करून बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीला स्थगिती आणण्याचं काम केलंय। पारदर्शी कारभार आणि उच्चांकी दरामुळे सत्ताधारी मंडळींवर सभासदांचा विश्वास आहे। या उलट वर्षभर केवळ पत्रकबाजी करणाऱ्या
असणाऱ्या आबिटकर यांना सभासदांमधून स्थान मिळणार नसल्यानं त्यांनी चुकीच्या पद्धतीनं निवडणुकीला स्थगिती आणली आहे। जिल्ह्यात अनेक संस्थांच्या निवडणुका लागलेल्या असताना केवळ बिद्री साखर कारखान्याची निवडणूक थांबवणं हे कायदाबाह्य असून याबाबत उच्च न्यायालयात पिटिशन दाखल केलंय। न्यायालयात आम्हाला निश्चित न्याय मिळेल असा आत्मविश्वासही अध्यक्ष के.पी. पाटील यांनी व्यक्त केला। कारखान्याच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्या आमदारांनी हिंमत असेल तर मैदानात यावं असं आव्हान के.पी. पाटील यांनी दिलं। यावेळी माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव खराटे, संचालक राजेंद्र पाटील, एकनाथ पाटील, धनाजीराव देसाई, अशोक कांबळे यांच्यासह संचालक उपस्थित होते। श्री अजितनाथ दिगंबर जैन मंदिर आणि श्री दिगंबर जैन श्रमण संस्कृती संस्थान सांगानेर यांच्या संयुक्त विद्यमानं हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथं सन्मती धर्म संस्कार शिबिर संपन्न झालं। मुनिश्री विदेह सागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक विधी पार पडले। हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथल्या श्री 1008 अजितनाथ दिगंबर जैन मंदिर, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, शांतीसागर पाठशाळा आणि श्री दिगंबर जैन श्रमण संस्कृती संस्थान सांगानेर यांच्या वतीनं सन्मती धर्मसंस्कार शिबिर घेण्यात आलं। मुनिश्री विदेह सागरजी महाराज आणि मुनिश्री अचल सागरजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये हे शिबिर आणि श्री श्रुतस्कंद विधान संपन्न झालं। 8 दिवस चाललेल्या शिबिरामध्ये मुनिश्रींनी रत्नकरंडक श्रावकाचार, बालबोध याचबरोबर पूजा अर्चा, धर्मसंस्कार, व्यक्तिमत्व विकास याबाबत उपदेश आणि मार्गदर्शन केलं। त्यानंतर सकाळी 6 वाजता श्रुतस्कंद विधानाला सुरुवात झाली। दुपारनंतर सवाद्य पालखी महोत्सवाला प्रारंभ झाला। त्यामध्ये 25 पालखी, रथ, घोडे सहभागी होते। यावेळी चोकाकसह परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं साकडं घालत जिल्ह्यात सर्वत्र सुवासिनींनी आज वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। शिरोळ तालुक्यात शेकडो महिलांनी परिसरातील वडाच्या झाडाला फेऱ्या मारून वटपौर्णिमा साजरी केली। राधानगरी तालुक्यातही वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला। शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूरसह परिसरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली। पारंपरिक वेशभूषेत महिलांनी वडाच्या झाडाचं पूजन केलं। झाडांना दोरा गुंडाळून हळदी कुंकवानं पूजा करून सुवासिनींनी वटेश्वराला साकडं घातलं। सकाळी 9 वाजल्यापासून महिलांची शहरातील ठिकठिकाणच्या वडाच्या झाडाखाली गर्दी झाली होती। सकाळी घराघरातील महिला हातात वाणाचं ताट घेऊन बाहेर पडल्या होत्या। वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून एकमेकींना शुभेच्छाही दिल्या जात होत्या। डेरेदार वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला वर्गाची झुंबड उडाली होती। तर वटपौर्णिमेनिमित्त बाजारपेठेतही अननस, आंबे, फणस, केळी, जांभूळ या फळांसह वडाच्या फांद्या, वडाची पानं, ऐंशीचे दोर अशा साहित्य विक्रीचे स्टॉल्स लागले होते। दरम्यान जन्मोजन्मी हाच पती मिळो तसंच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना करत राधानगरी तालुक्यातही महिला वर्गानं वडाच्या झाडाची पूजा मोठ्या आनंदानं केली। यावेळी महिलांनी सौभाग्यवाचन, हळदी कुंकू, काळे मणी, दोरा, आरसा फणी तसंच विविध फळांनी वडाच्या झाडाची ओटी भरली। त्यानंतर सुवासिनींनी आंबे, फणस, केळी, पेरू अशा वेगवेगळ्या फळांनी एकमेकींच्या ओट्या भरल्या। यावेळी काही महिलांनी मिठाईचं वाटप केलं। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला। त्यामध्ये कागल तालुक्याचा निकाल 97.86% लागलाय। तालुक्यातील 80 शाळांपैकी तब्बल 40 शाळांचा 100% निकाल लागलाय। तर गडिंग्लज तालुक्यानं 97.83 इतका निकाल लावत यशाची परंपरा अबाधित ठेवली आहे। कागल तालुक्यातील 3942 विद्यार्थ्यांपैकी 3937 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसले होते। त्यातील 3853 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी विशेष गुणवत्तेसह 1651 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 1438 आणि द्वितीय श्रेणीत 648 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। तालुक्यातील 80 शाळांपैकी 40 शाळांचा निकाल 100% लागलाय। अर्जुननगर इथल्या मोहनलाल दोशी विद्यालयानं 224 विद्यार्थी परीक्षेला बसवून 100% निकाल खेचून आणलाय। सिद्धनेली विद्यालय आणि प्रियदर्शिनी इंदिरा हायस्कूलचा निकाल 100% लागलाय। कागल शहरातील 7 शाळांपैकी श्री शाहू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सरलादेवी यशवंतराव माने बॉईज आणि गर्ल्स हायस्कूल, होलिडेन इंग्लिश मीडियम स्कूल, श्रद्धा मॉडर्न स्कूल या 4 शाळांचा निकालही 100% लागलाय। याशिवाय वन्नूरचं दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय, बिद्रीचा भारतमाता हायस्कूल कर्नूर विद्यालय, म्हाकवे इंग्लिश स्कूल, बिद्रीचं दूधसाखर विद्यानिकेतन आणि मळगे विद्यालय तसंच
इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल याही शाळांचा निकाल 100% लागलाय. तर गडिंग्लज तालुक्यानं उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखताना 97.85% निकाल लावलाय. तालुक्यातील एकूण 69 पैकी 36 शाळांचा 100% निकाल लागलाय. तालुक्यात एकूण 3183 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 3109 विद्यार्थी पास झालेत. यामध्ये विशेष प्रावीण्य 1364 असून प्रथम श्रेणीमध्ये 1201, द्वितीय श्रेणीमध्ये 472 आणि ग्रेड पास होणाऱ्यांची संख्या 72 आहे. तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या जागृती माध्यमिक विद्यालयाचा निकाल 98.72% लागलाय. जागृतीचे 313 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 309 विद्यार्थी पास झालेत. तर जरळी हायस्कूलचा निकाल सर्वात कमी म्हणजे 81.8% लागला असून परीक्षेला बसलेल्या 37 पैकी 30 विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सभासदांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये राधानगरी आणि करवीर तालुक्यातील 27,561 मतदार पात्र ठरलेत. आता निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेकडे सभासदांचं लक्ष लागलंय. मात्र पावसाळ्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया सप्टेंबर नंतरच होण्याची शक्यता आहे. भोगावती कारखान्याच्या प्रसिद्ध केलेल्या कच्च्या मतदार यादीवरील 2683 सभासदांच्या अपात्रतेबद्दल सुनावणीनंतर प्रशासनानं अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील 14,255 अ वर्ग सभासद तर 277 ब वर्ग असे 14,532 सभासद पात्र ठरलेत. तर करवीर तालुक्यातील 12,810 तसंच अ वर्ग 217 आणि ब वर्ग व्यक्ती सभासद 2 असे 13,029 सभासद पात्र ठरले. राधानगरी करवीर तालुक्यातील एकूण 27,561 सभासद मतदानासाठी पात्र असून यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची पुढील दिशा ठरणार आहे. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पावसाळ्यानंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोगावती कारखान्याच्या निवडणुकीच्या चर्चेला काही दिवसांसाठी पूर्णविराम मिळालाय. ऐतिहासिक पन्हाळगडावरील सादोबा तलाव आणि सोमेश्वर तलावाचे दगड निखळलेत. तसंच तटबंदी देखील ढासळली आहे. तलावाचं पाणीही दूषित झालंय. त्यामुळे तलावाचं सुशोभीकरण करून डागडुजी करण्याची गरज असल्याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं. या बातमीची दखल घेऊन प्रशासनानं तलावाची डागडुजी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गडप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे. ऐतिहासिक पन्हाळगडावर सादोबाचा तलाव आणि सोमेश्वर तलाव हे 2 शिवकालीन तलाव आहेत. दोन्ही तलावांचा विस्तारही मोठा आहे. या तलावात 12 महिने पाणी असतं, पण देखभाली अभावी हे पाणी दूषित झालंय. तलावाचे दगड निघाल्यानं त्याची दुरवस्था होत असून पुरातन ठेवा असलेल्या तलावांची डागडुजी करण्याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं. त्याची दखल घेऊन पन्हाळा नगर परिषदेनं तलावांच्या डागडुजीला सुरुवात केली आहे. त्यामुळे गडप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे. निखळलेले दगड इतरत्र विखरू नयेत किंवा पाण्यात पडू नयेत यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. ढासळलेल्या तटबंद्यांच्या बांधकामासाठी आणि सुशोभीकरणासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीच्या तरतुदीसाठी प्रस्ताव पाठवल्याचं पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी सांगितलं. कागल शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जयसिंगराव तलावात जनावरं धुतली जात आहेत. तलावातील पाणी पिण्यासाठी वापरलं जात असल्यानं नगरपालिका प्रशासनानं या तलावात जनावरं धुण्यासाठी प्रतिबंध करणं गरजेचं आहे. जयसिंगराव तलावातून कागल शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या वाढल्यानं पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय. त्यामुळे दूधगंगा नदीकाठच्या जॅकवेलमधून शहराला पाणी पुरवठा केला जातोय. तर 40% पाणी जयसिंगराव तलावातून घेतलं जात आहे. सध्या तलावातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यातच तलावाच्या पाण्यात म्हशींना सर्रास धुतलं जात आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये जनावरं धुतली जात असल्यानं नागरिकांच्या आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनानं याकडे तत्काळ लक्ष द्यावं अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होतीये. सापाचं नाव घेतलं तरी आपण घाबरतो. प्रत्यक्षात निसर्गानं निर्माण केलेला हा जीव सृष्टीच्या जीवनचक्रातील महत्त्वपूर्ण घटक आहे. सापाचं अस्तित्व कायम राखण्यासाठी प्रचार आणि प्रसार होतो. या पार्श्वभूमीवर बिद्री परिसरातील एका घरात आढळलेल्या घोणस आणि तिच्या 73 पिल्लांना बिद्रीचे सर्पमित्र सयाजी चौगले यांनी जीवदान दिलं. सर्पमित्र सयाजी चौगले यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल त्यांचं कौतुक होतंय.
कागल तालुक्यातील बिद्री इथले सर्पमित्र सयाजी चौगले यांनी अनेक सापांना जीवदान दिलंय. कूर इथले बाजीराव मिसाळ यांना राहत्या घरी साप दिसला. त्यावर त्यांनी सर्पमित्र सयाजी चौगले यांना घरी बोलावून घेतलं. सयाजी यांनी हा साप पकडला असता तो घोणस जातीचा मादी साप असल्याचं आढळलं. त्यांनी या सापाला पकडून कात्यायनी जंगलात सोडण्यास नेलं असता ती प्रसूत होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या मादी सापानं जन्म दिलेली 10 पिल्लं जंगलात गेली तर उष्माघातानं 3 पिल्लांचा मृत्यू झाला. चौगले यांनी त्या घोणस सापाला परत घरी आणलं. तोपर्यंत तिनं आणखी 63 पिल्लांना जन्म दिला होता. ही पिल्लं जन्मल्यावर सयाजी चौगलेंनी घोणस आणि तिच्या 63 पिल्लांना संध्याकाळी कात्यायनी जंगल परिसरात सोडून दिलं. त्यांच्या या कृतीमुळे घोणस आणि तिच्या पिल्लांचा जीव वाचला. त्यांच्या या कृतीबद्दल परिसरातून त्यांचं कौतुक होतंय. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होतीये. कागल तालुक्याच्या विविध भागात वळिवाच्या पावसानं नुकतीच हजेरी लावली. मात्र कागल शहराला वळिवाच्या पावसानं हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शहरवासियांच्या नजरा वळिवाच्या पावसाकडे लागून राहिल्यात. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय. कागल शहरही त्याला अपवाद नाही. वाढत्या उष्म्यामुळे शहरातील नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होतीये. उन्हाळ्यात पडणारा वळिवाचा पाऊस नागरिकांना थंडावा आणि दिलासा देऊन जातोय. यावर्षी तालुक्याच्या विविध भागात वळवाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मात्र शहरात 9 मे रोजी झालेल्या वादळी पावसानंतर एकही वळीव पडलेला नाही. शहर आणि परिसरात पावसाचं वातावरण तयार होतंय. काही वेळा आकाशात काळे ढगही दाटून येतात, त्यामुळे पावसाची शक्यता निर्माण होते. मात्र कागल शहरात पाऊस काही पडत नाही. वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि आता पाहूया अस्सल कोल्हापुरी भाषेतील बातमी. राम राम मंडळी, कसं काय चाललंय? आपण नेहमी म्हणतोय जुनं ते सोनं. आता सायकलचंच उदाहरण घ्या की. मागल्या 2-3 दशकात प्रत्येकाच्या घरात एकांतरी का असना मोडकी तुडकी सायकल असायची. त्यानं व्हायचं काय तर शाळेला जायचं म्हटलं की पोरं सायकल शिवाय शाळेला जायची नाहीत. आणि गडी माणूस गावाला जायचा म्हटला की त्यो पण सायकल घेऊनच घरातनं बाहेर पडायचा. किंमत बी त्या वेळेला तशी कमीच होती म्हणा. 1000च्या आत बाहेर म्हणजे लय रगड झाली. पोरग्याचा बाण नवी सायकल आणणार म्हटल्यावर पोर हारकून टूम व्हायचं. नवी सायकल दारात आणली म्हटल्यावर घरातल्या बायका अप्रूबाईनं गल्लीतल्या साऱ्या बायांना हळदी कुकवाला जमवायच्या आणि रुबाबात सायकलचं पूजन व्हायचं. आणि सायकल कशी चालती याची ट्रायल बघायसाठी गल्लीतलं जोडीदार आळीपाळीनं ह्या गल्लीतनं त्या गल्लीत जाऊन एखादा तरी येडा मारून सायकल फिरवून यायचीतच. गावाला जायला सायकल दुसरं कोणी मागू नये म्हणून सायकलच्या पुढच्या पंक्याला भलं मोठं स्टिकर असायचं, सायकल सोडून बोला. हे स्टिकर वाचूनच सायकल मागायला येणारा गपगार व्हायचा. तर मागच्या पंक्यावर आई वडिलांच्या आशीर्वादाचं स्टिकर आईबाबद्दल आपुलकी व्यक्त करून दिमाखात झळकायचं. आणि ते नव्ह, सायकल कोणाची हाय हे कळायसाठी मालकाचं पुरं नाव पेंटराखंड चिनवेलच्या पंक्यावर लिहिलेलं असायचं. घरात भनी भावंडा हायती हे समजायसाठी जागोजागी 5-6 नावं सायकलीवर लिहिलेली असायची. नाव टाकायला सुद्धा एक सायकलवर जागा शिल्लक राहायची नाही. आणि सायकल फिरवल्यावर घरातल्या समद्यांचाच रोजच्याला रगड व्यायाम व्हायचा. त्यामुळं कुणाच्या बी पोटाचा परीघ वाढत नव्हता का गुडघ्या कमरेचा त्रास देखील कुणाला होईत नव्हता. पण अलीकडे सायकलीचं प्रमाण लई कमी झालंय गड्या. आता प्रत्येकाच्या दारात गाडी आली बघ. त्यामुळं झालंय कसं, 4 पावलं जायचं म्हटलं तरी बी गाडीशिवाय प्रत्येकाला बाहेर पडू वाटणं झालंय. त्यामुळं आजाराच्या प्रमाणात लई वाढ झाली. सायकल कमी झाल्यामुळं दुरुस्ती करणाऱ्यांच्या धंद्यावर बी लई परिणाम झालाय बघ. अरे लई जणांनी तर दुरुस्तीचं पानं पक्कड बी विकून धंदाच बंद केलाय. शहरात बी बारकाव्यानं बघितलं तर चुकून कुठेतरी 100 वाहनात एका दुसरी सायकल दिसतीय बघ. पार्किंगमधनं तर सायकलच गायब झाली. मात्र शरीर निरोगी आणि धडधाकट ठेवायचं असलं तर सायकल शिवाय इलाज नाही. सायकल चालवल्यामुळं पायापासनं टक्कुऱ्यापर्यंत सगळा व्यायाम व्यवस्थित होतोय. आणि तू काय बी म्हण, आरोग्यासाठी सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यामुळं अजून बी काही वय झालेल्या गडी सायकल सोडीना झाल्या ती. त्यासनी सायकलचं महत्त्व पक्क कळालंय बघ. आता आपण तरण्यांनी पण सायकल चालवायला पाहिजे गाड्या.
तवा कुठेतरी आजार पळून जातील, नाहीतर खा बचकन गोळ्या आणि घाल दवाखान्यात टिक्क्यानं पैसा, अशी स्थिती साऱ्यांची होऊन बसल बघ. बी न्यूजसाठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.